नमस्कार, वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना हाय प्रोटीन असा टॅकोज बनवतो आहोत. तो पण लेफ्ट ओव्हर चपातीपासून बनवतो आहोत आणि त्याच्यामध्ये मस्त असं छोल्याचा वापर केलेला आहे. छोले पहिले तर भिजत टाकून घेतलेले होते. मस्त भिजल्यानंतर त्याला उकडवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथे आता बघा एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं पॅनला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फोडणीसाठी आपण टाकणार आहोत एकदम फाईनली चॉप केलेला असा लसूण. इथे मस्त असं छान चॉप करून घेतलेलं आहे लसूण. लसणाच्या जवळपास ना मीडियम साईजच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत. मोठ्या साईजच्या असेल तर 3 ते 4 पाकळ्या बस होऊन जातात. आणि छान गार्लिकी फ्लेवर येतो याला आणि मस्त त्याला परतवायचं आहे चांगलं तर पहिले. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मस्त बारीक चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचाच कांदा घेतलेला आहे आणि तोही व्यवस्थित छान परतवून घ्यायचा आहे तेलावर. मस्त गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित असं आपण कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे आपण छान परतला गेला पाहिजे. एकदम ब्राउनिश कलर नाही पाहिजे आपल्याला, थोडासा हलकासा पिंक कलर येतो ना तेवढा पाहिजे. आणि त्यानंतर चटपटीत फ्लेवरसाठी मी इथे थोडंसं ना चाट मसाला टाकलेला आहे, जवळपास 1 चमचाभर असा. आणि त्यानंतर हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला मिरची वगैरे बारीक चिरून टाकायची असेल, हिरवी मिरची तीही टाकला तरी चालेल. थोडीशी धनाजिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट थोडंसं कमी वाटलं ना त्याच्यामुळे मी थोडंसं अजून पुन्हा टाकलेलं आहे 1 छोटा चमचाभर. आणि व्यवस्थित मसाले ना कांद्यावर परतवून घ्यायचे आहेत. तेलाचं प्रमाण मी खरंच खूप कमी ठेवलेलं आहे, जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे. खूप हेल्दी असा नाश्ता तयार होतो. इथे आपण उरलेल्या शिळ्या चपात्या असतात काही त्यांना, त्याचा अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो. त्यानंतर इथे बॉईल केलेले जे छोले आहेत ना ते टाकलेले आहेत. छान परतवून घ्यायचं आहे पहिले तर मसाल्यांमध्ये. मसाले एकजीव झाले की त्याच्यानंतर आपण त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. इथे छोले उकडताना कुठेही मीठ वगैरे टाकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं. आणि जर टाकलं असेल तुम्ही छोले उकडताना मीठ तर व्यवस्थित अंदाजाने छान टाकायचं मीठ, नाही तर खारट होतील. आणि ते छान एकजीव केलं ना, चाट मसाल्यामुळे इतकं छान चटपटीत फ्लेवर येतं ना. जर चाट मसाला नसेल ना तुम्ही लिंबू पिळून टाका, खरंच खूप भारी लागतं. नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही रेसिपी. आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा इथे एकजीव झालेला आहे, मस्त असं स्मॅश झालेले. कुठेही चणे जे छोले आहेत ना अख्खे राहिलेले नाही आहेत, इझिली स्मॅश होऊन जातात. आणि छान असं आता ह्याचा एकजीव करून पुन्हा एक मस्त असे गोळ्या तयार करून घ्यायचा आहे, 1 किंवा 2. इथे छान एकजीव करते आहे आणि अशा पद्धतीने ह्यातलं मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याचा मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे. आता इथे मी ह्याचे फक्त 2च गोळे होणार आहेत. आता हा छोटाच झाला जरासा, पण मी थोडासा मोठा अजून त्याचाच बनवणार आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण बटर टाकायचं आहे गरम करायला. इथे मी ना 1 चमचाभर बटर घेतलेला आहे. छान व्यवस्थित पॅनवर आपण पसरवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो आपण छोल्याचा जो गोळा तयार केला होता ना तो व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचा आहे मधोमध. बघा थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे, कारण का माझ्या चपात्या मोठ्या असतात, खूप छोट्या अशा नसतात, त्याच्यामुळे मी थोडासा गोळा मोठा केला आहे, कारण का व्यवस्थित चपातीला इव्हनली स्प्रेड होईल. आणि त्याच्यानंतर स्मॅशरच्या साह्यानेच असं दाबून दाबून व्यवस्थित घ्यायचं आहे. इथे जर चपाती तुमच्या जर फुलके वगैरे असतील ना, छोट्या असतील तर त्या हिशोबाने तुमचे ते गोळे करून घ्यायचे, म्हणजे जे आपण छोल्याचे बनवलेले आहेत ते. त्यानंतर मस्त पलटून घेतलेला आहे चपाती आपण. आणि त्याच्यानंतर वरच्या साईडून ना थोडीशी मी इथे खोबऱ्याची माझी चटणी होती बनवलेली, त्याच्यामुळे ती थोडीशी स्प्रेड केली, कारण का त्याचा एक अजून फ्लेवर एनहॅन्स होईल, छान लागतो टेस्टला. आणि ऑप्शनल आहे, नसेल तर नाही टाकलात तरी चालेल. किंवा पुदिन्याची वगैरे चटणी असेल ती टाकलात तरीही चालेल. पण माझ्या आता खोबऱ्याची चटणी मस्त स्पायसीवाली होती अवेलेबल, त्याच्यामुळे मी ती टाकली. त्यानंतर मधोमध एका साईडला लावायचं आहे, कारण का आपल्याला टॅकोज बनवते ना, फोल्ड करायचं आहे म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला मस्त उभा उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, गाजर टाकायचं आहे. व्यवस्थित स्लायसेसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्याचे स्लायसेस पण मोकळ्या केलेल्या आहेत, जेणेकरून छान स्प्रेड होईल. त्यानंतर एक चीज स्लाईस घेतलेला आहे, सगळ्यांच्याच आवडीची चीज स्लाईस. आणि ते मी थोडंसं अशा पद्धतीने थोडं तुकडे तुकडे करून व्यवस्थित हाफ ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि जे आपण बाकीचं सारण ठेवलेलं आहे ना कांदा वगैरे, त्याच्यावर आपण ठेवायचं आहे छान असं. आणि त्यानंतर हाफमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे.
हाफमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. तुम्ही असंचही खाऊ शकता किंवा थोडंसं क्रिस्पी करूनही खाऊ शकता. मी मस्त एक पॅनवर ना परत शेकवलेलं आहे दोन्ही साईडने आणि मस्त क्रिस्पी केलेली आहे वरची चपाती जी आहे ती. आणि त्यानंतर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. इतकं मस्त हाय प्रोटीन आपला हा नाश्ता तयार होतो ना, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. शिळ्या चपातीपासूनच खायला पाहिजे असं नाही, आपण चांगल्या नवीन जी ताजी चपाती बनवून त्याच्यापासूनही बनवू शकता तुम्ही. फक्त इथे चपातीची साईज छोटी घ्या, म्हणजे बनवायला आणि खायला खूप मजा येते आणि इझी पडतं आपल्याला. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.